बघा मित्रांनो, या ठिकाणी हा काचेचा ग्लास आहे। या ग्लासवर हे कार्ड मी या ठिकाणी ठेवतो आणि हा जो कॉइन आहे हा कॉइन या कार्डवर मी या ठिकाणी ठेवतो मित्रांनो। आता बघा, या ठिकाणी आपण जर निरीक्षण केलं जर मित्रांनो, तर हे कार्ड आणि हा कॉइन या ठिकाणी विराम अवस्थेमध्ये आहे, म्हणजे स्थिर अवस्थेमध्ये आहे। आता मी या ठिकाणी या कार्डला टिचकी मारतो, म्हणजेच बल प्रयुक्त करतो। येतो बघा, तर या ठिकाणी काय झालं मित्रांनो, हे कार्ड समोर गेलं, परंतु हा कॉइन या ग्लास मध्येच का पडला? हा कॉइन पुढे त्या कार्ड बरोबर का गेला नाही? तर याच्या पाठीमाग कोणतं विज्ञान दडलेलं आहे मित्रांनो? कॉइन या ग्लास मध्येच खाली का पडतो? कारण त्या कॉइनने आपली स्थिर राहण्याची स्थिती सोडली नाही, तो विराम अवस्थेमध्येच राहिला। त्यामुळे तो कॉइन आपल्याला या ग्लास मध्ये खाली पडलेला दिसतो मित्रांनो। एखादी वस्तू आहे त्या स्थितीमध्येच राहण्याचा जो वस्तूचा गुणधर्म आहे त्याला आपण जडत्व असे म्हणतो मित्रांनो, इनर्शिया असे म्हणतो। एखादी वस्तू गतिमान असेल तर ती गतिमान राहण्याचा प्रयत्न करते, एखादी वस्तू स्थिर असेल तर ती स्थिरच राहण्याचा प्रयत्न करते, जोपर्यंत त्याच्यावर आपण कुठलं एखादं बाह्य बल प्रयुक्त करत नाही तोपर्यंत। यालाच न्यूटनचा फर्स्ट लॉ असे म्हणतात, यालाच लॉ ऑफ इनर्शिया असे म्हणतात, यालाच जडत्वाचा नियम असे म्हणतात मित्रांनो। मग कळालं मित्रांनो, या कॉइनच्या अंगी जडत्व प्राप्त झालेलं होतं, म्हणजे स्थिर राहण्याची स्थिती त्याने सोडली नव्हती। त्यामुळे हा कॉइन आपल्याला या खाली ग्लास मध्ये पडताना दिसून आला मित्रांनो। हे याच्या पाठीमागचं कारण आहे।